आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये। मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील जैन समाजाच्या मंदिरावर कारवाई करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि याशिवाय मंदिरामध्ये पूजा करण्याची जैन बांधवांना परवानगीही देण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेने जैन मंदिरावर कारवाई केली होती आणि या मंदिर हटवण्याच्या कारवाईनंतर जैन समाजाकडून रॅली काढण्यात आली। पुण्याच्या इंदापूरमध्ये एका डॉक्टरवर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। इंदापूर शहरातील जुना कचेरी रोडवरील डॉक्टर प्रदीप तडस यांच्या साई सेवा क्लिनिकमध्ये तिघांनी मिळून डॉक्टर तडस यांच्यावर हल्ला केला। मुंबई महापालिकेच्या एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून साफसफाईचं काम करून घेतलं जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। गोवंडीतील पालिका शाळेमध्ये विद्यार्थी झाडलोट करत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता। व्हायरल व्हिडिओनंतर पालकांनीही संताप व्यक्त केला आहे। शाळा प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी भागात भीषण पाणी टंचाई झालेली आहे। इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत सुरू आहे। रखरखत्या उन्हातून महिलांना घोटभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। 3 ते 4 किलोमीटरची पायपीट केल्यानंतर कुठेतरी हंडाभर गढूळ पाणी मिळत आहे। यवतमाळमध्ये फासेपारधी समाजातील महिलांना पाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय। जीव धोक्यात टाकून कारेगाव फासेपारधी बेड्यावरील महिलांना आजही पाण्यासाठी काही किलोमीटर अंतर पार करावं लागतं। शासनाच्या योजना कागदावरच आहेत पण प्रत्यक्षात त्या पोहोचलेल्या नाही असं चित्र पाहायला मिळतं आहे। रायगडमधील कोथुर्डे धरणानं तळ गाठलेला आहे आणि यामुळे महाड शहरासह 22 गावांवर पाणी टंचाईची टांगती तलवार असल्याचं समोर आलं। महाड पालिकेनं धरणातील शिल्लक पाणी उपसण्यासाठी पंप लावलेले आहेत। त्याद्वारे शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। यवतमाळच्या पुसदमधील माळ पठारावरील भागामध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते। त्याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता प्रशासनाकडे केली जाते। बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले विरोधात अंबाजोगाई पोलीस ठाण्यामध्ये आणखीन एक गुन्हा दाखल झाला आहे। कासलेनं 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। कुणाल एंटरप्राइजेस नावानं एनर्जी ड्रिंकची एजन्सी चालवणाऱ्या सुधीर चौधरींनी ही तक्रार केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज निलंगेकर करतायत। रणजित कासलेला मुलांच्या शाळेच्या फीससाठी म्हणून 10 लाख रुपये दिले होते असं स्पष्टीकरण बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे सुदर्शन काळेंनी साम टीव्हीशी बोलताना दिलेलं आहे। बीडचे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेनं ईव्हीएम पासून दूर राहण्यासाठी आपल्याला 10 लाख रुपये दिल्याचा आरोप केला होता। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव इथं वकील असलेल्या महिलेला 9 ते 10 जणांनी मारहाण केलेली असा आरोप वकील महिलेनं केला आणि यामध्ये 10 जणांवर आता इसूफ वडगाव या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। बाहेरून आलेला दगड बसल्यामुळे रेल्वेत बसलेल्या एका 5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे। विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्सप्रेसमधून ही मुलगी आपल्या पालकांसोबत प्रवास करत होती। आरोही कांगले असं मुलीचं नाव आहे। चिमुकलीला उपचारांसाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी आरोहीला मृत घोषित केलं। शिवनेरी किल्ल्यावर 20 पर्यटकांवर आग्या मधमाशांनी हल्ला केलेला आहे। उष्णतेमुळे मधमाशांचा स्वभाव आक्रमक असल्यानं हल्ला झाल्याचा अंदाज आहे। जखमी पर्यटकांना उपचारासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। नवी मुंबईतील बेलापूर येथील शहाबाज गावात इमारत उभारणारे बांधकाम व्यावसायिक विजय आंग्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गेल्या 14 वर्षांमध्ये रहिवाशांची सहकारी सोसायटी रजिस्टर तसंच कन्व्हिन्स डीड न केल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला। रहिवाशांनी स्वतः कार्तिक रिजन्सी या नावानं सोसायटी रजिस्टर करून घेतली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। उल्हास नदीत जलपर्णी काढण्याच्या कामामुळे पाण्याचा रंग आणि गुणवत्ता बदलली असल्याची माहिती आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, पाणी गाळून आणि उकळून प्यावं असं आवाहन केडीएमसीनं केलं आहे। पुण्यातल्या पौंड कोळवण नांदगाव येथील माऊली मंगल कार्यालयाच्या शेजारी मोठं भगदाड पडलेलं आहे। अतिशय वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर मोठा खड्डा पडल्यामुळे एखाद्या वाहनाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर असा एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी विचारला आहे।
पुण्यातल्या खडकवासला कालव्यालगत असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या जागेवर महापालिकेच्या ठेकेदारानं करवंट्यांच्या ढिगांचा भुसा केलेला आहे आणि यावेळेस त्याची धूळ संपूर्ण हवेमध्ये मिसळली। वाहन चालकानं प्रवास करताना मशीनद्वारे हवेत उडणारा भुसा त्यांच्या नाक, डोळे आणि तोंडामध्ये जात असल्यामुळे अपघात आणि आजार होण्याची भीतीही निर्माण झाली। पालघरमध्ये स्पीड बोट चालकांकडून पर्यटकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। समुद्रात जाताना बोट चालकांकडून पर्यटकांना लाईफ जॅकेट दिले जात नसल्याची माहिती समोर आलेली आहे। मीरा भाईंदर महापालिकेच्या क्रीडा संकुलातील तरण तलावामध्ये बुडून एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। ग्रंथ मुथा असं या मयत मुलाचं नाव आहे। जीवरक्षकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। बेलापूर येथील सिडको कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे। आदिवासी बांधवांना न्याय न देणाऱ्या सिडको प्रशासनाचा शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी ढोल बजाव आंदोलन करत निषेध केला आहे। जर आदिवासी बांधवांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन उभं करू असाही इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे। क्लस्टर योजनेला विरोध करण्यासाठी आज ठाण्यातील वर्तकनगर या ठिकाणी शेकडो म्हाडा वसाहतींमधील लोक रस्त्यावर उतरले। म्हाडाच्या नियमानुसार आम्हाला घर देण्यात यावं अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे। 300हून अधिक घरांनी या क्लस्टरला विरोध केलेला आहे। पश्चिम बंगालमध्ये तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीसाठी साताऱ्यामध्ये निदर्शनं करण्यात आलेली आहेत। विश्व हिंदू परिषदेनं वक्फ कायद्यानंतर उसळलेल्या दंगलीचा पवई नाक्यावर निदर्शन करत निषेध केलेला आहे। सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी मनीषा माने हिला 3 दिवसांची आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी दीपक कंखरे यांनी ही पोलीस कोठडी सुनावली आहे। सांगलीतल्या मिरजेतील कोल्हापूर चाळ परिसरामध्ये एका मजुराचा डोक्यात दगड घालून निर्घुणपणे खून करण्यात आलेला आहे। प्रकाश लकप्पा असं या मृताचं नाव आहे। त्याच्या मित्रानंच ही हत्या केल्याची शक्यता आता वर्तवली जाते। पुण्याच्या कात्रजमध्ये जागेच्या वादावरून एकाचा खून करण्यात आला। आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार अमर साकोरे आणि इतर दोघांनी मिळून शुभम चव्हाण नावाच्या तरुणाची हत्या केली। स्टंप आणि लाकडी दांडक्यानं मारून हा खून करण्यात आलेला आहे। दरम्यान आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे। विरारहून पालघरला आता रोरो बोटीनं जाता येणार आहे। पालघर आणि विरारला जलद गतीनं जोडणाऱ्या रोरो सेवेचा शनिवारी शुभारंभ झाला। दुपारी 12 वाजता विरारच्या नारंगीमधून पहिली रोरो बोट पालघरच्या जलसारकडे रवाना झालेली आहे। रोरोमुळे फक्त 15 मिनिटांच्या कालावधीत हे अंतर कापता येणार आहे। या सेवेमुळे हजारो प्रवाशांचा वेळ वाचणार आहे। मुंबई गोवा महामार्गाचं काम येत्या जून महिन्यात पूर्ण होणार आहे आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी म्हणून केंद्रानं जूनची डेडलाईन दिलेली आहे। या रस्त्यामुळे मुंबईतून गोवा फक्त 6 तासात गाठता येईल। तसंच कोकणवासीय आणि गणेश भक्तांचा प्रवास खड्डेमुक्त होणार आहे। 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी त्याच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे आता चर्चेत आहे। वैभवनं IPL मधील पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकलाय। त्यानं 20 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी केली आणि यात 2 खणखणीत षटकार तर 3 चौकारांचा समावेश आहे। वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी वैभवला राजस्थान रॉयल्सनं 1,10,00,000 रुपयांना खरेदी केलं होतं। तेव्हापासूनच तो चर्चेत होता। राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशीचे गुगलचे CEO सुंदर पिचाई हे देखील फॅन झालेले आहेत। 8वीत शिकणाऱ्या तरुण पोराचा खेळ पाहण्यासाठी मी झोपेतून उठलो अशा शब्दात सुंदर पिचाईंनी वैभवच्या खेळीचं कौतुक केलं। वैभवनं 20 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी केली। महाराष्ट्रातील 2 ठाकरे बंधू आणि मराठी माणसाची ताकद एकत्र आल्यास काय होईल हे वेगळं सांगण्याची गरज नाही, असं विधान राज्याचे माजी मंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलेलं आहे। यामुळे नक्कीच राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होईल असंही पाटील पुढे म्हणाले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर बोलायला शरद पवारांनी स्पष्ट नकार दिलेला आहे। पंढरपूरच्या दौऱ्यावर असताना पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणं टाळलंय। त्यामुळे पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय याची चर्चा सुरू आहे।
शाळेमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज ठाकरेंच्या मनातील गैरसमज नक्कीच दूर होईल असं विधान दीपक केसरकरांनी केलं. हिंदी ही पाचवीपासून आधीच सक्तीची आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, ती सक्तीची नसेल तर आपली मुलं सेंट्रलच्या परीक्षेत कमी पडतील असं स्पष्टीकरण वर केसरकरांनी दिलं. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंचं अखेर ठरलेलं आहे. येत्या 22 तारखेला ते भाजपमध्ये प्रवेश करतील. हा निर्णय घेताना पक्षाकडून अनेक वेळा डावललं गेल्याची खंत थोपटेंनी बोलून दाखवली आहे. शिवाय विकासाच्या मुद्द्यावर भाजपमध्ये जा असं सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. बच्चू कडूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आम्ही मुख्यमंत्र्यांना बोलायला सांगतो, मात्र ते बोलतच नाहीत. शेतकरी कर्जमाफीवर बोलण्यासाठी कुठल्या ब्राह्मणांकडून मुहूर्त काढायचा आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार 24 आणि 25 असा 2 दिवसांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा करणार आहेत. ही माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विक्टर डांटस यांनी दिलेली आहे. कोकणातील पक्ष संघटना वाढवण्याबरोबरच काही महत्त्वाच्या ठिकाणांना शरद पवार भेट देणार आहेत. महाविकास आघाडीच्या 13 नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश होतोय. यामध्ये ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक आहेत. 22 एप्रिल रोजी वाशी इथं विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये शिंदे गटाचा हा निर्धार मेळावा पार पडणार आहे. यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे. अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा धक्का बसलाय. ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख स्वराज ठाकरे यांच्यासह धामणगाव, अचलपूर, तिवसामधील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालेला आहे. ईडी कार्यालयाला टाळं ठोकल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर दबावाखाली पोलिसांनी अजामीनपात्र कलम लावल्याचा आरोप यादव यांच्या वकिलांनी केलेला आहे. रात्री अंधेरीतून अखिलेश यादव यांना अटक करण्यात आली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या 2 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधींनी रोड आयलंडच्या ब्राऊन विद्यापीठाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सकाळ माध्यम समूहाच्या अॅग्रोवन द्विदशक पूर्तीनिमित्त अॅग्रोवन शाश्वत शेती परिषदेचं पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलं आणि यावेळी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी सर्व पक्षीय नेत्यांना समाजासाठी आणि शेतकऱ्यांसाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री मुरलीधर मोहोळ यावेळेस उपस्थित होते. पुण्यामध्ये सकाळ माध्यम समूहाच्या अॅग्रोवन तर्फे शाश्वत शेती परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये 10,000 रुपयांच्या एका आंब्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. मूळ जपानी प्रजातीचा असलेला मियाझाकी हा आंबा परभणीतील चंद्रकांत देशमुख यांनी पिकवलाय. हा आंबा गोड नसून कर्करोगरोधक आहे आणि त्याची विक्री सध्या पुणे, मुंबई आणि इतर देशांमध्ये करण्यात येते. बाजारामध्ये येणारे आंबे घातक रसायनांद्वारे पिकवण्यात येतात. मात्र ग्राहकांचं आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या व्यापारी कृत्यावर आता अन्न आणि औषध प्रशासनाची करडी नजर आहे. या संबंधितांवर विष प्रयोगाचे अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचंही एफडीएचे सह आयुक्त यांनी माहिती देताना सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्तानं चेंबूरमधील आज स्कोपच्या माध्यमातून वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. वॉकच्या माध्यमातून शिक्षण आणि एकतेचं प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. सिद्धार्थ कॉलनी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डनपर्यंत वॉकथॉन आयोजित करण्यात आला होता. नंदुरबारच्या अतिदुर्गम भागातील विजेचा प्रश्न सुटलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीला आता यश आलं असून कोयली विहिरी गावामध्ये आता उपकेंद्र मंजूर झालेलं आहे. त्यामुळे भर उन्हात ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. रत्नागिरीमध्ये उदय सामंतांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी बैठक पार पडलेली आहे. सभासद नोंदणीमध्ये जिल्हा आघाडीवर असावा यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यानं पूर्ण ताकदीनिशी काम करावं. तसंच आपण 5 लाख सदस्य नोंदणी करू शकतो असं आवाहन मंत्री उदय सामंतांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना केलं आहे. राजकोटमधल्या छत्रपती शिवरायांच्या हातात तलवार बसवण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे. राजकोटमध्ये उभारल्या जाणाऱ्या पुतळ्याबाबत पर्यटकांमध्ये उत्सुकता आहे आणि या पुतळ्याचं लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी करण्यात येणार आहे.
लोहारा तालुक्यातील भातागळीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। शंभू महादेव काठी यात्रेनिमित्त ग्रामस्थांनी या शर्यतीचं आयोजन केलं होतं। या शर्यतीसाठी मराठवाड्यातील 60 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता। नांदेडमधील किनवट सुभाषनगरमध्ये जुन्या वादातून तरुणाची दगडानं आणि काठीनं ठेचून हत्या करण्यात आलेली आहे। समीर इब्राहिम शाह शेख असं खून झालेल्या या तरुणाचं नाव आहे। या घटनेनंतर किनवट पोलीस ठाण्यामध्ये आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेनं आत्महत्या केली आहे। ही घटना अंबरनाथमध्ये घडली असून सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आत्महत्येपूर्वी पीडित महिलेनं आधी एक व्हिडिओ शूट केला आणि तो व्हिडिओ तिच्या बहिणींना पाठवला आणि नंतर आत्महत्या केली। बुलढाण्यातील राजूर घाटात दुधाचा ट्रक उलटलेला आहे। गाडीचे एअर ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाला आणि यामध्ये 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। नांदेडच्या माळटेकडी रेल्वे स्टेशनजवळील गोदामाला भीषण आग लागली होती। काकाकुशन असे या दुकानाचं नाव आहे। एका महिन्यात 2दा याच दुकानाला आग लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज असून सुदैवानं या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही। नाशिकमध्ये पुन्हा आगीची घटना घडली आहे। पेठ रोड इथल्या एसटी वर्कशॉपमध्ये आग लागलेली आहे। अग्निशमन जवानांकडून आग आटोक्यात आणली गेली। या आगीमुळे हवेमध्ये मोठे धुराचे लोट पाहायला मिळाले। आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। रायगडमध्ये वणव्यामुळे वीज पुरवठा करणारी लाईन जळून खाक झालेली आहे। महाडच्या मुंबई गोवा महामार्गालगतची ही घटना असून या आगीनं केंबुर्लीतील वीज पुरवठा खंडित झाला। अग्निशमन दलानं अथक प्रयत्नानंतर या आगीवर अखेर नियंत्रण मिळवलं। कल्याणमधल्या विजयनगर परिसरात डंपर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे डिव्हायडरला डंपरनं धडक दिली। ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। दरम्यान पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतलंय। खामगाव तालुक्यात रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या क्रशर मशीनची साफसफाई करताना मजुराचा अपघात झाला। अचानक त्याचा पाय मशीनच्या फॅनवर पडला आणि तो मशीनमध्ये अडकला। यात त्याचे दोन्ही हात तुटले असून त्याला तत्काळ खामगावातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। सचिन सरदार असं 32 वर्षीय मजुराचं नाव आहे। पुण्यामध्ये सराईत गुन्हेगाराकडून 2 गावठी पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसं असा 81,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। हा गुन्हा जो आहे तो करण्याच्या उद्देशानंच ही पिस्तूल संबंधित आरोपीनं बाळगली होती। मात्र त्यापूर्वीच काळे पडळ पोलिसांच्या पथकानं आरोपीला अटक केलेली आहे। अझीम उर्फ अंट्या मोहम्मद हुसेन शेख असं आरोपीचं नाव आहे। पोलीस असल्याची बतावणूक करून ज्येष्ठांना लुटणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। आरोपींकडून 8 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। हमीद अफसर खान असं आरोपीचं नाव असून त्याच्यावर 8 गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आलेली आहे। लहान मुलांच्या खेळण्यावरून सुरू झालेल्या किरकोळ वादावादीतून 2 गटात जोरदार राडा झाला। परभणीच्या लहुजीनगर आणि इकबाल नगरमध्ये हा राडा झालेला आहे। यात मारामारीनंतर दगडफेक देखील झाली। दरम्यान 35 जणांवर नवामुंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। हळदीच्या कार्यक्रमामध्ये डीजे वेळेत बंद केल्याच्या रागातून टोळक्यानं डीजे ऑपरेटरवर हल्ला केलेला आहे। ही घटना उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरामध्ये घडली। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळते आहे। रामबनमध्ये भूस्खलनानंतर वाहनं आणि घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली आहेत। बनिहाल, पंथ्याल आणि लगतचे क्षेत्र जे ते सर्वाधिक प्रभावित झालेले आहेत। आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून 22 एप्रिलपर्यंत जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। पूर परिस्थितीमुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलेला आहे। शेकडो वाहनं इथं अडकलेली आहेत। किश्तवार पद्दर रस्ता देखील बंद झाला आहे। काही भागामध्ये डोंगराचा ढिगारा आणि रस्ते तसंच निवासी भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता। एका व्हिडिओमध्ये 3-4 टँकर आणि इतर काही वाहनांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। ढिगाऱ्याखाली वाहनं गाडल्या गेल्याची दिसते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरलेले आहेत। अमेरिकेच्या सर्व 50 राज्यांमध्ये निदर्शनं करण्यात येत आहेत। ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाविरोधात तसंच सरकारी नोकऱ्यांमधल्या कपातीविरोधात ही निदर्शनं सुरू आहेत।